सर मी वस्तुस्थिती सांगतो की 26/11चा दुर्दैवी या महाराष्ट्रामधील मुंबईवरील जो भ्याड हल्ला झाला तो थांबवण्यामध्ये तत्कालीन सरकारला अपयश आलं, एक मुद्दा. आणि आपलं सर्वोच्च या राज्याचं जे एटीएसचं प्रमुख होते त्यांना हौतात्म्य आलं करकरे साहेबांना. 26/11 नंतर 20 जानेवारी 2009 रोजी या खटल्यातलं दोषारोपपत्र तत्कालीन पोलीस अधिकारी KP रघुवंशी साहेबांनी टाकलं. त्यामुळे त्यांच्या मृत्यूनंतर तब्बल 2 महिन्यानंतर दोषारोपपत्र दाखल झालेलं आहे, एक मुद्दा. दुसरा मुद्दा, 26/11च्या हमल्यामध्ये जे सगळे आतंकवादी होते त्यांना हिंदू आय कार्ड कोणी पुरवलेत, त्यांच्या हातामध्ये हिंदू धागे का होते याचा पण आपण विचार करणं संयुक्तिक ठरेल. सोबतच माझं असं ठाम म्हणणं आहे की फक्त आणि फक्त राजकारणासाठी आता ज्या 13 साक्षीदारांच्या जबाबांचा उल्लेख केला ते एटीएसने संबंधित न्यायालयातून बेकायदेशीरपणे ताब्यात घेतलेत, आपल्याकडे ठेवलेत, फॅब्रिकेट केलेत आणि झेरॉक्सच्या याच्यावरती तब्बल 9 वर्ष मला कारागृहात राहावं लागलं. हे तत्कालीन सरकार, हे विद्यमान सरकारचा याच्यामध्ये काही संबंध नाहीये. असं या देशातलं ही एकमेव घटना आहे की या खटल्याचा ओरिजिनल FIR मिसिंग आहे. आमचे ॲफिडेव्हिट जे सन्मानाने विशेष न्यायालयात दाखल केले ते पण मिसिंग आहेत. कन्फेशनल स्टेटमेंट सुद्धा फॅब्रिकेट करून झेरॉक्स वरती 9 वर्ष खटला चालवला. सन्माननीय न्यायालयाने आणि सर्व अभियोजन आणि बचाव पक्षाने विद्यमान विश्वास ठेवला की हे अभिलेख असतील, परंतु ट्रायलच्या वेळेस दिसलं की जी इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स ज्या त्या मीटिंगचे नावं सांगतात त्या सगळ्या क्रॅक झालेल्या सीडीज होत्या. जेव्हा त्या सीलपॅक जे ओपन केले तेव्हा कळलं. त्यामुळे हे धादांत खोटं आहे. ना FIR सिद्ध झाला, ना त्याच गाडीवरती बॉम्बस्फोट सिद्ध झाला, ना कुठली कॉन्स्पिरसी मीटिंग सिद्ध झाली आणि नाही कुठला इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स हा पुरावा म्हणून खरं एकदम व्हॅलिड मुद्दा तुम्ही मांडता आहात.